नमस्कार मंडळी. आज ना मी तुम्हाला मस्त असं मेथी दह्याची कढी दाखवणार आहे. मेथी घालून इथे एवढा मी टोप दही घेतलेलं आहे. त्यामध्ये एवढं असं एक बेसन टाकते. ही कढी अशी घट्टसर असणार आहे. हळद हे आपण बॅटर रेडी करून घ्यायचंय. फोडणीच्या अगोदर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुठळ्या राहून द्यायच्या नाहीये. मस्त असं आपलं बॅटर तयार झालंय. मी पाणी घालणार आहे. एवढं छोटं टोप मी दह्याचा घेतलेला, पावणा टोप. तर मी 1.5 टोप एवढं पाणी घालते ह्याच्यात. इथे मी घालत आहे हिंग, राई, जिरं आणि इथे मी आलं आणि मिरचीचा असा ठेचा घेतलाय, म्हणजे भरडून घेतलेला आहे. एकदम बारीक, पाणी टाकून नाही, सुकट. चांगला परतून घेऊया. आता मी 1 जुडी इतकी मेथी बारीक चिरून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, ती घालते. भाजी आपण व्यवस्थित मेथी आपली परतून घेऊया फोडणीवर. ही बघताय तुम्ही, चांगली परतली गेली आहे. मी भाजीला पण थोडीशी हळद टाकणार आहे, थोडी. आता आपण हे जे दह्याचं मिक्सचर तयार केलंय ते घालूया. थोडंसं दही होतं त्याच्यात मी पाणी घातलंय, कारण आपलं बेसन शिजून द्यायचं आपल्याला व्यवस्थित. चवीप्रमाणे मीठ. ह्या स्टेजला आपल्याला सारखं हे हलवत राहावं लागणार आहे. आपल्याला हळूहळू आपल्या कढीला मस्त मेथी घालून कढी, मेथीच्या कढीला मस्त उकळी येत चालली आहे. बघताय कन्सिस्टन्सी मस्त अशी जाड झाली. जाडच पाहिजे ही कढी, खूप चविष्ट लागते. ही कढी तुम्ही मस्त अशी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची, नाचणीची मस्त अशी कुस्करायची आणि आहा मस्त खायची, किंवा गरमागरम भाताबरोबर आणि सोबतीला अशी मस्तपैकी सांडगी मिरची. आहा, क्या ही बात, सुंदर लागते बघा. तर अशी आपली ही कढी मस्तपैकी खायला तयार आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे, सिंपल आहे आणि पटकन होणारी आहे. नक्की ट्राय करा आणि हेल्दी सुद्धा आहे. तुम्ही बघितलंय आपण किती कमी तेलात आणि कमी जिन्नसामध्ये ही बनवलेली आहे, आणि मेथी घातल्यामुळे खूप हेल्दी आहे. नक्की करून बघा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. चला तर मग बाय.